नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। श्री साईं मंदिर का मनाया गया 18वां वर्धापन दिन। बता दें, हर वर्ष की तरह इस वर्ष भी कोमड़पाड़ा में साईं मित्र मंडल साईं मंदिर द्वारा महापौर विलास पाटिल के नेतृत्व में 18वां वर्धापन दिन मनाया गया, जिसमें विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस उपलक्ष्य में सभी साईं भक्तों को शुभकामनाएं देते हुए साईं सेवक पद यात्री मित्र मंडल वडनगर अध्यक्ष प्रमोद म्हात्रे, प्रदीप बोडके व आयोजकों ने क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। साईबाबा मंदिराचं आताच सध्याचं 18वं वर्ष आहे। आज 18 वर्ष झाली। प्रत्येक सालाबाद प्रमाणे इथे साईबाबाचं वर्धापन दिन अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो। माननीय श्री विलासार यांच्या मार्गदर्शनाने मंदिर त्यांनी तयार जे करून दिलंय, पण इथले जे आमचे कार्यकर्ते आहेत ते अतिशय एवढी मेहनत करतात त्याच्यासाठी की मतलब त्यांना या पूर्ण याच्यासाठी अहोरात्र मेहनत करावी लागते। वर्धापन दिन साजरा करणं खूप अवघड गोष्ट आहे, पण आज 18 वर्ष झाली ही परंपरा त्यांनी आजपर्यंत कायम स्वरूपी ठेवलेली आहे। गणेश उत्सवानिमित्त आज माघी गणपती आहे। माघी गणपती निमित्त सर्वांना अतिशय मनापासून शुभेच्छा। आणि मी यांच्या मंडळाचे पूर्ण आभारी आहे की प्रत्येक वर्षी मंडळाला आम्हाला बोलवतात। असं प्रत्येक वर्षी पहिले मी इथे कोंबडपाड्यात राहायचो तेव्हापासून येतोय आणि आज बाहेर राहतो तरी पण येतोय। खूप आभारी आहे सर्व आमच्या टीमचं। सगळ्यात प्रथम देवाजी देव गणराज यांचा आज जन्मदिवस। या जन्मदिवसानिमित्त मी तमाम भिवंडी शहराच्या ग्रामीणच्या माझ्या मावमावली माझ्या बांधवांना, खास करून माझ्या कोंबडपाड्याच्या सर्व रहिवाशांना मी त्यांना अभिनंदन करून शुभेच्छा देतो। तसेच आज साई मंदिर हा 18वा वर्धापन दिवस आहे। खरं तर मी ह्या वर्धापन दिनानिमित्त जेवढे हे कार्यकर्ते जेवढे कामं करतात यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। का कुठलाही कार्य करत असताना हा कार्यक्रम ठेवायचा उद्देश असा असतो का ह्या कार्यक्रमाच्या निमित्त कमीत कमी सगळे मित्रमंडळी एकत्र येतात, अख्खा समाज एकत्र येतात आणि इतर समाजाला किंवा शहराला एक वेगळा मेसेज जातो। 18वा वर्धापन दिवस निमित्त कार्यक्रम झुणका भाकर हा कार्यकर्ते सगळे मिळून करतात। तसंच ह्या मंदिराचा जे स्थापना केली आहे आमचे विलासराव पाटील व प्रतिभाताई पाटील यांचा सुद्धा मी अभिनंदन करतो व त्यांना शुभेच्छा देतो। सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो। जय महाराष्ट्र। प्रथम आज माघी गणेश जयंती निमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो। तसेच साई मित्रमंडळ साई मंदिर कोंबडपाडा 18वा वर्धापन दिनानिमित्त सर्व साई भक्तांना व सर्व भक्तांना मी शुभेच्छा देतो। त्याच निमित्त आम्ही गेल्या 18 वर्षापासून हा वर्धापन साजरा करत असतो। आज कोंबडपाड्यात असं एक साई मंदिर आहे का इथं कुठलाही पावती बुक किंवा आम्ही कोणाकडे जाऊन वर्गणी घेत नाही किंवा देणगी आणत नाही। जे साई भक्त मंदिरात येऊन देणगी देतात तीच देणगी आम्ही स्वीकारतो। आमच्याकडे कुठल्याही गोष्टीचं पावती बुक नाही। हा मार्गदर्शन आम्हाला विलास पाटील साहेबांनी दिलेलं आहे का कोणाकडे मागायचं नाही, ते देतील फक्त त्यांच्यामध्ये तुम्ही साजरा करायचा आहे। आज 18 वर्षापासून आम्ही सर्व जे काही भक्त आम्हाला सहकार्य करतात, देणगी देतात, ते स्वतःहून इकडे येऊन देतात। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही दरवर्षी झुणका भाकर ठेवतो आरतीनंतर। दरवर्षी आम्हाला त्यांचा सहकार्य लागतो। त्याचप्रमाणे संध्याकाळी 7:30 वाजता महाआरती असते, त्यानंतर झुणका भाकर प्रसाद, रात्री 8 वाजता साई भजनाचा कार्यक्रम असतो। हा आमचा सालाबाद प्रमाणे जो ठरलेला आहे तो कार्यक्रम आहे। साईराम। इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।